नमस्कार, मी गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. डॉलर जणू आर्थिक शस्त्र या मालिकेतला भाग 3 आपण बघतो. 1989ला बर्लिनची भिंत पडली. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी दोन देश वेगळे झाले आणि त्याचबरोबर सोव्हिएत युनियन, सोव्हिएत रशिया याचं विघटन झालं आणि छोटे छोटे प्रांत असलेले जे होते, छोटे प्रांत होते रशियामध्ये, ते छोटे देश म्हणून उदयाला आले. या नवीन उदयाला आलेल्या रशियाला आणि त्याचबरोबर छोटे देश म्हणून जे स्वतंत्र झाले त्या सगळ्या प्रांतांना आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्यांचं सदस्यत्व दिलं. या संघटनांमध्ये मुख्य संघटना एक युनायटेड नेशन्स आणि IMF आणि वर्ल्ड बँक. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक, या सगळ्या संघटनांचं सदस्यत्व या देशांना मिळालं. आणि त्याचबरोबर असं ठरलं की या नव्याने उदयाला आलेल्या सगळ्या देशांची आर्थिक धोरणं, अगदी रशियाचं सुद्धा, या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सांगण्यानुसार होईल. आणि रशियामध्ये 1991ला याच सगळ्या काळामध्ये बोरिस येल्सिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सांगण्यानुसार निर्णय घेतले. अगदी छोट्या छोट्या उद्योगधंद्यांबद्दलचे निर्णय म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसी सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सांगण्यानुसार. त्याच्याबरोबर ग्राहकांसाठी जे काही उपयुक्त आहे नाही ते सुद्धा ठरवणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्यामुळे झालं असं, रशियामध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. रशियामध्ये भ्रष्टाचार वाढला. त्यावेळची वृत्तपत्र जर बघितली तर त्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत होत्या की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि त्याच्याबरोबर US ट्रेजरी म्हणजे USच्या फायनान्स मिनिस्ट्रीचा रशियाच्या आर्थिक धोरणांमध्ये असलेल्या हस्तक्षेपामुळे रशियामध्ये आर्थिक अनागोंदी माजलेली आहे. विश्वास बसणार नाही इतक्या प्रमाणात महागाई वाढली. म्हणजे महागाई 2,500% वाढली. 2,500% महागाई म्हणजे झालं काय? एखादं 1 रुपयाचं चॉकलेट असतं ते जर 2,500 रुपयांना मिळालं तर काय होईल ते सर्वसामान्य नागरिकांची अवस्था. अगदी तशीच अवस्था रशियाच्या नागरिकांची झाली आणि रशियामध्ये अनागोंदी माजली. हा सगळा काळ अतिशय जवळून बघत होते पुतीन, रशियाचे आजचे राष्ट्राध्यक्ष पुतीन. हा सगळा काळ अगदी जवळून बघत होते, कारण पुतीन हे रशियाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यामुळे विघटनाआधीचा रशिया, विघटनानंतरचा रशिया आणि रशियाची सत्ता हातात आल्यानंतर पुतीन यांनी असा निर्णय घेतला की रशियाची आर्थिक धोरणं ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सांगण्यानुसार होणार नाही, तर रशिया हे पूर्णपणे स्वतंत्र निर्णय घेईल. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच थोडक्यात अमेरिकेचंच वर्चस्व होतं. युनायटेड नेशनमध्ये 5 राष्ट्रांना वेटो पॉवर आहे, नकाराधिकार आहे. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये फक्त आणि फक्त अमेरिकेलाच नकाराधिकार आहे. त्यामुळे अमेरिका जे काय म्हणेल त्याच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी निर्णय घेते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे निर्णय या देशांवरती लादले गेले की त्यांना त्याच्याप्रमाणेच निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज दिलं किंवा त्यांना काही मदत केली तर त्याच्याबरोबर ज्या काही अटी लागू होतात त्या अमेरिकेला मदत करतील, म्हणजे अमेरिकेला हव्या असतील अशाच त्या अटी असतात. त्याच्यामुळे IMF आणि वर्ल्ड बँक यांना हाताशी धरून अमेरिकेने आपली आर्थिक सत्ता कायम मजबूत ठेवली आणि मजबूत ठेवण्यासाठी त्या 2 संघटनांचा वापर केला असं म्हटलं गेलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन झाले तेव्हा पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयाप्रमाणे कुठलेही निर्णय होणार नाही असं सांगितलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा पुतीन यांनी महागाई जी 2,500% वाढली होती ती कमी करायला सुरुवात केली आणि रशियामध्ये पूर्ण रशियाचं आपण म्हणू फायनान्शियल डिसिप्लिन ह्याच्यामध्ये रशियाला आणलं. तर रशियाचं वैशिष्ट्य असं आहे की रशिया आजही तेल उत्पादक देशांमधला प्रमुख देश आहे रशिया. आणि त्याचबरोबर रशियाकडे खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर, नॅचरल रिसोर्सेस. त्यामुळे रशियाचं जागतिक राजकारणातलं, जागतिक अर्थकारणातलं स्थान हे किती नाही म्हटलं तरी आहेच. त्याच्यामुळे जेव्हा पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले, म्हणजे पुतीन यांच्या हातात सत्ता आली, तो जर काळ बघितला तर तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ एक 25 वर्षाचा काळ निघून गेला. आणि याच्यामध्ये रशियाची अर्थव्यवस्था त्यांनी पूर्णपणे बांधली असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा असं केलं गेलं की आर्थिक निर्बंध लादले गेले. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, जर अमेरिकेला एखाद्या देशाचा निर्णय
पटला नाही किंवा आवडला नाही तर एक अतिशय आवडतं शस्त्र आहे की आर्थिक निर्बंध. आर्थिक निर्बंध म्हणजे तुम्ही डॉलरमध्ये व्यवहार करायचे नाही, डॉलरमधली जी पेमेंट गेटवे सिस्टम आहे ती तुम्हाला मिळणार नाही. आणि मग आर्थिक निर्बंध अतिशय आवडता विषय अमेरिकेचा. जर तुम्ही सहज गुगल सर्च करून बघितला तर तुम्हाला कळेल अमेरिकेने हजारोनी आर्थिक निर्बंध लादलेले आहेत वेगवेगळ्या देशांवर. त्याच्यामध्ये अमेरिका स्वतः ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून लावणारे आर्थिक निर्णय वेगळे, US ट्रेजरी म्हणजे फायनान्स मिनिस्टर लावणारे आर्थिक निर्बंध वेगळे, फेडरल रिझर्व्ह त्यांची बँक लावते ते आर्थिक निर्बंध वेगळे, युरोपियन युनियन आर्थिक निर्बंध लावतं ते वेगळे. आणि अशा सगळ्या आर्थिक निर्बंधांना रशियाला सामोरं जावं लागलं रशिया युक्रेन युद्धानंतर. मला वाटते 5000 पेक्षा जास्त आर्थिक निर्बंध रशियावर लादले गेले. आणि त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा अशी होती की रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळ होईल. म्हणजे तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं विधान होतं की 6 महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष आमच्या पुढे गुडघे टेकत येतील. पण असं काही झालं नाही. आज 2025 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, नवीन आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी टॅरिफ लागू केलेत. पण रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळ होऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष काही अमेरिकेकडे गुडघे टेकत गेले नाही. त्याचं कारण पुतीन यांनी बांधलेली रशियन अर्थव्यवस्था. आणि त्याचबरोबर जेव्हा अमेरिकेने आर्थिक निर्बंध लावले तेव्हा रशिया हा आशियाई देशांकडे वळला, विशेषतः चीन, भारत. आणि भारताने रशियाकडून तेल विकत घेऊन ते रिफाईन करून अमेरिका आणि युरोपला पुरवलं. आणि भारताकडे तेलाच्या खाणी नसतानाही भारत हा युरोपला तेल पुरवठा करणारा क्रमांक 1चा देश बनला. त्याच्यामुळे रशियावर टाकलेल्या आर्थिक निर्बंधाचा इतर देशांनी फायदा केला. कोरोनानंतर हळूहळू डॉलर वगळून आर्थिक व्यवहार व्हायला लागलेले होते. म्हणजे 2 देशांमधले करार ते वाढीला लागले. रशिया युक्रेन युद्धानंतर लक्षात आलं अमेरिका कधी, म्हणजे हे आधीही माहिती होतं आधी माहीत नव्हतं असं नव्हतं की अमेरिका आर्थिक निर्बंध लावते. म्हणजे आधी अमेरिकेने बऱ्याच वेळा आर्थिक निर्बंध वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या देशांवरती लादलेले. उदाहरणार्थ 1998ला जी अणुचाचणी केली गेली वाजपेयी सरकारच्या काळात, तेव्हाही अमेरिकेने आर्थिक निर्बंधच भारतावर लावले. त्यामुळे हे आर्थिक निर्बंध हे अमेरिकेच्या हातातलं अगदी बाहुलं आहे की त्याच्यावर आर्थिक निर्बंध लावायचे. पण याच्यामध्ये रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली नाही. इतर देशांनी त्याचा फायदा करून घेतला. त्यात एक देश होता भारत. आणि त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जेव्हा ब्रिक्सची ऑक्टोबर 2024 मध्ये रशियामध्ये परिषद झाली त्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की डॉलरचा शस्त्रासारखा वापर केला गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही डॉलरकडून लांब जातो. अमेरिका आमचा शत्रू नाहीये किंवा डॉलरही आमचा शत्रू नाहीये. पण डॉलरच्या निमित्ताने अमेरिकेने जे काही केलंय किंवा डॉलरचा जो शस्त्रासारखा वापर केलाय त्याच्यामुळे आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे तेव्हाच जाहीर करण्यात आलं होतं की ब्रिक्सच्या परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पेमेंट गेटवे सिस्टीम जे वेगवेगळ्या देशांनी डेव्हलप केले आहेत ते वापरले जातील. आणि आता रिसेंटली गेल्या आठवड्यात किंवा 8-10 दिवसापूर्वी रशियाचे संरक्षण मंत्री लाव्हरॉव्ह यांनी सांगितलं की ब्रिक्स ब्लॉक म्हणजे ब्रिक्स संघटनांचा जो एक ब्रिक्सची संघटना जी आहे ती पेमेंट सिस्टमसाठी एक वेगळी संघटना उभी करत आहे. म्हणजे ऑफिशियली ब्रिक्सची एक पेमेंट सिस्टम आली जी डॉलरसाठी स्विफ्ट ही वापरली जाते. पण स्विफ्टला बाजूला करून नवीन पेमेंट सिस्टम आता त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे ब्रिक्सच्या देशांनी. आज जवळजवळ 129 देश या पेमेंट सिस्टमसाठी तयार आहे. त्यामुळे अमेरिकेने आजपर्यंत डॉलर वाचवण्यासाठी किंवा डॉलर मजबूत राहण्यासाठी जे काही केले ते याच्या पुढे अमेरिकेला करता येईल याची शक्यता कमी आहे. अमेरिकेच्या जागतिक अर्थकारणातल्या एकाधिकारशाहीपासून हळूहळू सगळे देश दूर जात आहेत, लांब जात आहेत आणि स्वतःची एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था उभी करतायत. अगदी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही म्हटलं होतं की मल्टीपोलर वर्ल्डकडेही वाटचाल आहे. म्हणजे बहुध्रुवीय जगाकडे वाटचाल आहे. बहुधा तेच सगळे संकेत आता मिळत आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.